हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सर्व? आय होप की तुम्ही सगळे चांगले असाल. तर आज सकाळी सकाळी मी माझं स्वतःचं आवरून घेतलं पटापट आणि मग इथे मी स्वयंपाक बनवायसाठी घेतला होता. गव्हाची कणिक वगैरे मळून ठेवली होती, कारण की चपात्या तुम्हाला तर माहितीच आहे, कणिक मळून ठेवल्यानंतर चपात्यानंतर चांगले येतात. तर त्यामुळे मी कणिक थोडीशी भिजायला ठेवली होती. मग मी स्वयंपाक करायला घेतला. तर मी भाजीमध्ये आज बनवणार होते घोळ्यांची भाजी. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, घोळ्यांची भाजी म्हणजे काय? तर बेसन पिठाचे गोळ्या बनवायच्या. तुम्हाला जर ही रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी डिटेलमध्ये ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. तर मी आज दुपारी पप्पानी बाजार आणला होता, मग बाजार निवडण्यासाठी घेतला होता. घरातले अगोदर सर्व कामे वगैरे मी आवरून घेतली होती आणि थोडा वेळ आराम केला आणि आराम केल्यानंतर मग पप्पा बाजार घेऊन आले. मग बाजार घेतला मग निवडायला. मग इथे बाजार पटापटमध्ये निवडून घेतला होता आणि इथे मी भेळ वगैरे सर्व डब्यामध्ये भरून ठेवली होती. तुम्ही बाजार कसा निवडता मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मग मी तुम्हाला आज एक ट्रिक सांगते. तर अशी आहे की कोथिंबीर जास्त दिवस टिकण्यासाठी काय करावा. तर कोथिंबीर जास्त दिवस टिकण्यासाठी आपण फक्त एकच करायचं की कोथिंबीर बाजारातून आणल्यानंतर मस्तपैकी धुवायची. धुतल्यानंतर तिला मस्तपैकी सुकवायची आणि सुकल्यानंतर तिला मस्तपैकी एकदम असं निवडून स्वच्छ निवडायची. आणि निवडल्यानंतर ती एकदम बारीक चिरून घ्यायची आणि आपला जो पॅकबंद डबा असतो ना त्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा थोडी थोडी करून आपण घ्यायची. तर कमीत कमी 8 दिवस तरी ही कोथिंबीर, अशी ट्रिक केल्यानंतर ही कोथिंबीर 8 दिवस तरी टिकते. मी पण अशीच करते. तुम्ही पण करून बघा, एकदा ट्राय करून बघा, नक्की होईल. एकदा ट्राय करून बघा. तर मी पण इथे कोथिंबीर वगैरे निवडून घेते आहे. मी स्वच्छ धुवून वगैरे घेते, निवडल्यानंतरच धुते मी. तर तुम्ही निवडायच्या अगोदर पण धुवू शकता आहे, तसं काही नाही आहे. मी इथे मग कोथिंबीर वगैरे निवडून घेते आहे. मला थोडंसं बाहेर पण जायचं होतं, तर मी नेमकं ज्या कामासाठी बाहेर गेले होते ते कामच माझं झालं नाही. तर आजच्यासाठी एवढंच. बाय.